डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाचा मसुदा आहे राजघरामध्येच लिहिला होता. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेबांचे पार्थिव शरीर घेऊन आले होते. राजघरामध्ये त्याचं पार्थिव शरीर ठेवलं होतं. कैफे ईरानी में चाय वाज ऑसम और वो टाइम पे बाबा साहब एक चाय पी के स्टडी करते थे, तो एक इंस्पिरेशनल था. केविन गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजघर, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहून गेले. आणि आपण आज बाबासाहेबांचं घर बघूया पूर्ण. सर्वांना जय भीम. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. तर मुंबईमध्ये काय लोक नवीन येतात CSMT ला, कोणी दादरवरून येते. तर तुम्ही जर जिथं कुठं तुम्ही असाल तिथं अशा सिम्पली मशीन असतात. तर मी विद्याविहारहून दादरला जाणार आहे, तर ते मी QR कोड स्कॅन करून तिकीट काढलेलं आहे. तर मित्रांनो, आपण उतरलेले आहोत दादरला आणि दादरवरून आपल्याला ईस्ट कडे जायचं आहे. मी मॅप लावलेला आहे, तर 290 मीटरवर आपल्याला जे राजगृह आपल्याला भेटून जाईल. आपण बघू शकता की 1933 मध्ये जे या राजगृहाचं जे मॅपिंग होतं ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऍज अ आर्किटेक्चर रोल म्हणून केलं आणि बिल्डिंग उभारण्यात आली. तर जेव्हा आपण आतमध्ये गेलो तेव्हा सिक्युरिटी आपल्याला थांबवलं आणि बोलले व्हिडिओ तुम्ही घेऊ शकत नाही. पण त्यांनी महत्वाची माहिती दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो बेड होता महापरिनिर्वाण वेळेसचा, तो बेड पण तिथंच ठेवलेला होता आणि पाणी पियाची भांडी वगैरे तिथं ठेवण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाचा मसुदा आहे राजघरामध्येच लिहिला होता. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेबांचे पार्थिव शरीर घेऊन आले होते. राजघरामध्ये त्याचं पार्थिव शरीर ठेवलं होतं. आणि माता रमाई यांचं जेव्हा मरण पावलं होतं त्यांचं शरीर सुद्धा याच ठिकाणी ठेवलेलं होतं. तर सिद्धार्थ कॉलेज आहे CST मध्ये. तर त्या टायमाला प्रिन्सिपल लोकांना तिथं कोणी घर द्यायला तयार नव्हते, कारण ते आपल्या समाजापासून दलित असल्यामुळे त्याला ठेवायला त्याला परवानगी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः या राजघराच्या बाजूला जे स्वतःने घेऊन ते स्वतः घराच्या बाहेर पडून त्यांनी त्या प्रिन्सिपलला जे त्याला दुसऱ्या मजल्यावर राजघराच्या ठेवण्यात आलं होतं. तर हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आपण बोलू तेवढे शब्द कमी आहे. बाबासाहेबांचा इतिहास इतका मोठा आहे. तर आता आपण लगेच जाणार आहोत कॅफे कॉलनी दादर, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे ब्रेकफास्ट करायला जायचे. हा व्हिडिओ छोटा झाल्यामुळे आपण काय 2 व्हिडिओ एकत्र केले आणि पुढचा व्हिडिओ जे असेल ते हिंदीमध्ये. कैफे कॉलोनी दादर, जहाँ पे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ब्रेकफास्ट किया करते हैं. और उनका फेवरेट ब्रेकफास्ट था सुलेमानी चाय और खीमा घोटाला. तो ये जो कैफे है ये बहुत पुराना कैफे है. और कुछ डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो मूवी है BR अम्बेडकर, उसमें 3 मिनट का जो सीन बताया गया है इस मूवी का. तो यहाँ पे जो डॉक्टर बाबा साहब इनके जो बेटे थे, उनके बेटे के शादी में यहाँ के जो ओनर थे उन्होंने बिरयानी बनाई थी. इस कैफे में हम आए और हम जाके यहाँ पे हम टेस्ट करें यार खाना और आपको बताएं. कैफे का ओनर का नाम था मिर्जा, वही ओनर जिन्होंने बाबा साहेब आम्बेडकर के जो लड़के थे उनकी शादी में जो बिरयानी बनाई थी। और हमने जो है ऑर्डर किया था सुलेमानी चाय, जो कि बाबा साहेब हमेशा पिया करते थे। तो अभी हमने कैफे ईरानी में चाय पिया. चाय वाज ऑसम. और वो टाइम पे बाबा साहब एक चाय पी के स्टडी करते थे, तो एक इंस्पिरेशनल था. चाय हमको बहुत अच्छा लगा. और इसके बाद हम लोग जाने वाले थे तो